श्री निवृत्तीनाथांच्या आज्ञेवरून श्रीमद भगवद्गीतेवर प्राकृतामध्ये लिहिलेली टीका भावार्थ दीपिका पूर्ण झाल्यानंतर माऊली ज्ञानेश्वर सकल विश्वाच्या कल्याणासाठी विश्वात्मक देवाच्या चरणी एक आर्त प्रार्थना सादर करतात, एक मागणं मागतात. दुरितांचे तिमिर जाऊ. पसायदान म्हणून जी आर्त प्रार्थना प्रसिद्ध आहे त्यामध्ये माऊली ज्ञानेश्वर म्हणतात, दुरितांचे तिमिर जाऊ. जे दुरित आहेत, ज्यांचं आयुष्य कष्टप्रद आहे, त्यांच्या आयुष्यातला अंधार, कष्टांचा अंधार दूर हो. भगवंत गीतेमध्ये सांगतात, तुम्हाला जो जन्म मिळालेला आहे तो गुण कर्म विभागशः, तुमच्या गुणानुसार आणि कर्मानुसार. मग ज्या व्यक्तींच्या आयुष्यामध्ये दुरित आहे, ज्यांचं आयुष्य दुरित आहे, त्यांचं पूर्वकर्म किती भयानक असेल याचा आपण विचार करू शकतो. मात्र माऊली ज्ञानेश्वर ईश्वराच्या चरणी प्रार्थना करतात की त्यांचं ते दुरित कर्म नष्ट कर ईश्वरा, आणि त्यांच्या आयुष्यामध्ये उजेड लखलखाट होऊ दे, त्यांचं तिमिर निरसन होऊ दे, त्यांच्या आयुष्यातला अंधार जाऊ दे. माऊली ज्ञानेश्वरांचं हे वैशिष्ट्य आहे की हे सर्व प्राणीमात्रांबद्दल दयाभाव बाळगून आहेत. सर्वांच्या कारुण्याची आणि मांगल्याची भावनाच ते व्यक्त करतात.